ऐ, काम आणि शरीरात काम तर जरा नीट ऐका तरुण पोरं विर, पागलपणा करू नका. शरीरामध्ये काम तयार झाला तर तो डोळ्या वाटत बाहेर पडतो आणि डोळ्यात जर पाप तयार झालं तर ते मनात पाप होतं आणि डोळान मन एकत्र आले का विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणतात ती ज्ञानेश्वरी पाठे त्यांना असं करायला होतं लागत. ज्ञानेश्वरीन गाथा इथं चालत नाही. म्हातारा सुद्धा मोकळ्या मनाने बायको करू शकतो. हो, तो फक्त वयानं दमलाय. हसण्यावारी नेऊ नका, ओवी ऐका. येत इंद्रिये जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. आणि दुसरा अध्याय असंही म्हणतोय, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. हो, अजून ओवी त्याला, हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. पुढचं सांगू का तुम्हाला? विषयाचं ध्यान जरी झालं तरी परमार्थाचा पट्ट्या पडवतो. माझं हे कुठून आणलं? हे नऊ चालत नाही. स्वप्नात श्रीचं दर्शन झालं, परमार्थाचा पट्ट्या बोळ झाला. इथं कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तर माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसं अशी पाहिजे. प्लॅस्टिकची काय श्री आहे ती, स्वप्न आहे. नुसती गालात असली तर माणूस जमिनी किती. हे मी बोलत नाही, वाक्य ऐका. विषयाचं ध्यान जरी झालं तरी त्याला त्याचा संग लागल्याशिवाय राहत नाही. ऐका, विषयाचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला. काम शरीरात तयार झाला, तो जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. आणि विषयाचं ध्यान जरी झालं, दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञेची लक्षणं अर्जुनाला सांगताना सगळं हेच सांगितलंय. हेच ते वाचा एकदा जरा, 2 गोष्टी वाचित जा. स्थित प्रज्ञेची लक्षणं आणि नाथबाबाचं चिरंजीव पद. उगाच गप्पा आणायचे आपला काहीतरी. विषयाचे करी ध्यान सांगूनच टाकतो. विषयाचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेवला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशिसी. राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये. स्वामित्व विषय वृत्ते, त्यास लाभे प्रसन्नता. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडवून या. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. आयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे. म्हणून न मिळे शांती, शांती विन कसे सुख. एन होऊ नाही चालत. नाही नाही, असं जमणार नाही. तो काम आहे. आता त्याच्या पुढचं ऐका. काम शरीरात तयार झाला आणि तो जर अपुरा राहिला, क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो, शिवाजी महाराजांच्या सप्त्यात तरुण मंडळी, राग आकळा. खून करायला 2-4 दिवस नाही लागत. मर्डर करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5 लाख देतो, इंदुरीकर बोकस बुकशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. पण ते 5 लाख खर्चायचे कवा? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. तुम्ही 2 मिनिटं रागाला कंट्रोल करा ना. काय तुम्हाला फरक पडला का? त्याला काय गोळीबार करायला का दुपार लागते? मर्डर करायला का 5-6 तास लागत? पण वव्यात ऐकत जा ना जरा. काम अपुरा राहिला का क्रोध तयार होतो. आणि काम जर पुरा झाला, पुरा, तर त्याला रोज ती गोष्ट मिळावा असा लोभ तयार. सूत्र पहा किती अवघड आहे. एखाद्या माणसानं सोसायटीत काम करताना एक खताची गुणी ऐकली का तो सोसायटीला गिराईक पाहतोच. त्याला लगेच काय तयार होतो? ग्रेट नाद लागत होतो त्याला, नाद. परत मागून येतो. काम तयार झाला काम काय पुरा झाला नाही, पुरा झाला. आणि तो काम जर पुरा झाला तर मला रोज ती गोष्ट मिळावा.
करेक्ट. लोभ तयार होतो आणि लोभ एकदा तयार झाला का माझ्यासारखा कोणीच नाही हा मत तयार होतो. मत हे काय मोटरसायकल चालला कुत्र्याला थानीन पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढीन मत आहे. आम्हाला पाहिलं का खकारा टाकीतो मुळ्याचा कोण दुख होतो ना त्याचा. आम्हाला पाहिलं का पेपर सुटला 12वीचा 4 जण नारू 90 पेली फुल टाईट झाले आणि मोटरसायकलवर बसले. आता 4थं कुठं बसला असं कॅरेजवर तांगड्या फाकेल चाललं उलट धडाकलं दोन्ही बॉल सटाकले आणि मी आलं आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का मग बॉल सटाकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी. मी 100 वाव्या सांगितलं तुम्हाला. आजच्या कीर्तनात 100पेक्षा जास्त वाव्या झाल्या. मग तुम्हाला बॉल सटाकल्याची ओवी कुठं आहे याला म्हणायचं दंभ. नीट आहे का बरं का लय किचकट आहे. काम पुरा झाला नाही आणि कामाची अवस्था अशी आहे इथं तयार होत होतो. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी पापण्यांच्या मध्यभागी एक पांढरा भाग आहे आणि पांढऱ्या भागाच्या मध्यभागी काळा भाग आहे आणि त्या काळ्या भागात एक खटकी आहे. घरी गेलो आरशापुढे उभे राहा. समोरची गोष्ट जर आवडली ना ती इकडं दिसत नाही मध्ये दिसत. मग तुम्ही अभ्यास करा पोरींचा. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन नाही 13 ते 18 आणि एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेले नाही. नाही पोरीचं वैशिष्ट्य आहे पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. कोणतीही जगातली पोरगी पहा प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. हिरीवरच्या मोटरी चोरीतो किबली चोरीतो लोकांच्या किबली आणि मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटबा दे. अजून लई किचकट आहे बरं का पुढे तुम्हाला पहिलं हेच सुधारलं. काम तयार झाला आता त्याला 7 गोष्टी आहे बरं का. ते VIP लोकांसाठी लय महत्वाच्या स्टेजवरच्या. तुमच्यासाठी स्टँडर्ड आहे त्या तुम्ही लिहूनच ठेवा. कामाला वय नाही. कामाला वय नाही. कामाला कामाला वय नाही. कामाला जात नाही. कामाला नाथ नाही. कामाला शील नाही. कामाला कूळ नाही. कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत तुम्ही खात्रीशीर ऐका. आता तुम्ही नवरदेव होणार नाही तो विषय तुमचा विषय सोडून द्या. तुम्ही झाल्याचाच तुम्हाला पश्चाताप आहे ना. ज्यांचे लग्न झालेत ना त्यांना पश्चाताप आहे पण ज्यांचे राहिले तुम्ही तो विषय सोडून द्या. हे मी बोंबलत होतो तुम्हाला. हां लोक म्हणजे इंदुरकर येडं आहे. येडं आता रविवारी झालं मंगळवारी रविवारी लग्न झालं मंगळवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली आणि दोन्ही नवऱ्यांची काल्याच्या कीर्तनात गाठ पडली. हनुमाना माऱ्या